नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवयुत अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वर्धा जिल्हा पोलीस भरती दिनांक 18 एप्रिल 2016 मध्ये झालेला पोलीस भरतीचा पेपर। मित्रांनो, हा पेपर सोडवण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो की आता जर खरंच पोलीस भरतीची इच्छा असेल, खरंच पोलीस बनायचं स्वप्न असेल तरच हा व्हिडिओ पहा, नाहीतर हा व्हिडिओ इथे स्किप करा। चला तर मग व्हिडिओला वेळ न वाया घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। चला या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहरास इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते? प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहरास इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बंगलोर। समोरचा प्रश्न पाहू, बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा। प्रश्न आहे, बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वर। समोरचा प्रश्न पाहू, जिल्हा परिषदच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? प्रश्न आहे, जिल्हा परिषदच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी। समोरचा प्रश्न पाहू, 2000 रुपये रक्कम 8 वर्षाकरिता दशादशे 5% दराने सरळ व्याजाने गुंतविल्यास मिळणारी एकूण रक्कम किती होईल? प्रश्न आहे, 2000 रुपये रक्कम 8 वर्षाकरिता दशादशे 5% दराने सरळ व्याजाने गुंतविल्यास मिळणारी एकूण रक्कम किती होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2800 होईल। समोरचा प्रश्न पाहू, a वजा b बरोबर 13, a गुणिले b बरोबर 140, तर a चा वर्ग अधिक b चा वर्ग बरोबर किती? प्रश्न आहे, a वजा b बरोबर 13, a गुणिले b बरोबर 140, तर a चा वर्ग अधिक b चा वर्ग बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 449। समोरचा प्रश्न पाहू, नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? प्रश्न आहे, नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1982। समोरचा प्रश्न पाहू, पुढील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा। केवढा गोंधळ करीत आहेत ही मुले? प्रश्न आहे, पुढील वाक्याचे विधानार्थी वाक्य रूपांतर करा। केवढा गोंधळ करीत आहे ही मुले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ही मुले अतिशय गोंगाट करीत आहेत। समोरचा प्रश्न पाहू, x या संख्येला 9 या संख्येने गुणले व त्यातून 11 वजा केले 79 ही संख्या प्राप्त होते, तर x बरोबर किती? प्रश्न आहे, x या संख्येला 9 या संख्येने गुणले व त्यातून 11 वजा केले तर 79 ही संख्या प्राप्त होते, तर x बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 10। समोरचा प्रश्न पाहू, न्यूटनचे गतिविषय एकूण किती नियम आहेत? प्रश्न आहे, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 3 नियम आहेत। समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा। प्रश्न आहे, खालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हिमालय। समोरचा प्रश्न पाहू, वाक्यातील क्रियापदाचे प्रकार ओळखा। उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते। प्रश्न आहे, उजाडले होते तेव्हा सकाळचे 6 वाजले होते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भावकर्तृक क्रियापद। समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे? प्रश्न आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनिल देशमुख। समोरचा प्रश्न पाहू, DNA शोध कोणी लावला? प्रश्न आहे, DNA शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फ्रेडरिक मिशर। समोरचा प्रश्न पाहू, वाद्याचे थोडे प्रश्न आहे, वाद्याचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून द्यायचे। प्रश्न आहे, द्यायचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून द्यायचे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा। समोरचा प्रश्न पाहू, 1000 रक्कम 2 वर्षाकरिता दशादशे 10% दराने सरळ व्याज व 1000 रुपये रक्कम 2 वर्षाकरिता दशादशे 10% वार्षिक चक्रवाढ व्याजदराने गुंतविल्यास दोन्ही गुंतवणुकीत मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतील किती फरक असेल? प्रश्न आहे, 1000 रुपये रक्कम 2 वर्षाकरिता दशादशे 10% दराने सरळ व्याजाने व 1000 रुपये रक्कम 2 वर्षाकरिता दशादशे 10% वार्षिक चक्रवाढ व्याजदराने गुंतविल्यास दोन्ही गुंतवणुकीत मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेमध्ये किती फरक असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 10 रुपये। समोरचा प्रश्न पाहू, पाण्याखालील वस्तूचे अंतर दिशा वेग मोजण्याचे उपकरण कोणते? प्रश्न आहे, पाण्याखालील वस्तूचे अंतर दिशा वेग मोजणारे उपकरण कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सोनार। समोरचा प्रश्न पाहू,
खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चीन. समोरचा प्रश्न पाहू. संरक्षण हा विषय राज्य संघटनेत कोणत्या सूचीत आहेत? प्रश्न आहे संरक्षण हा विषय राज्य घटनेत कोणत्या सूचीत आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संघसूची. समोरचा प्रश्न पाहू. खालील शब्दसमूहाकरिता योग्य वाक्यप्रचार निवडा. तिन्ही बाजूंनी पाणी असलेले प्रदेश. प्रश्न आहे तिन्ही बाजूंनी पाणी असलेले प्रदेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 द्वीपकल्प. समोरचा प्रश्न पाहू. सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? प्रश्न आहे सरहद गांधी या नावाने कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 खान अब्दुल गफार खान. समोरचा प्रश्न पाहू. खालील समरदिग्दर्शक केवलप्रयोगी अवयव ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी समरदिग्दर्शक केवलप्रयोगी अवयव ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ठीक. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते? प्रश्न आहे खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 352. समोरचा प्रश्न पाहू. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? प्रश्न आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. समोरचा प्रश्न पाहू. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? प्रश्न आहे विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अविशिष्ट पर्वत. समोरचा प्रश्न पाहू. संख्या मालिकेतील पुढील संख्या ओळखा. 9, 17, 33, 65. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 129. समोरचा प्रश्न पाहू. 6 व्यक्ती एक काम 10 दिवसात करू शकतात. 8 दिवसानंतर त्यापैकी 2 व्यक्ती काम सोडून जातात, तर ते काम पूर्ण करण्यास लागणारे एकूण दिवस किती? प्रश्न आहे 6 व्यक्ती एक काम 10 दिवसात करू शकतात, तर 8 दिवसात त्यापैकी 2 व्यक्ती काम सोडून जातात, तर ते काम पूर्ण करण्यास लागणारे एकूण दिवस किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 11 दिवस. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी ज्वारी या पिकाची प्रसिद्ध जात कोणती? प्रश्न आहे खालीलपैकी ज्वारी या पिकाची प्रसिद्ध जात कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मालदांडी 35-1. समोरचा प्रश्न पाहू. एका वर्गाचे सरासरी वय शिक्षकासह 15 वर्ष आहे. शिक्षकाशिवाय ती सरासरी 12 वर्ष आहे. शिक्षकाचे वय 45 वर्ष असेल तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? प्रश्न आहे एका वर्गाचे सरासरी वय शिक्षकासह 15 वर्ष आहे. शिक्षकाशिवाय ती सरासरी 12 वर्ष आहे. शिक्षकाचे वय 45 वर्ष असेल तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 10. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? प्रश्न आहे खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आसाम. समोरचा प्रश्न पाहू. वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे व आईचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. वडिलांच्या व आईंच्या वयांची बेरीज 49 असेल तर मुलांचे वय किती? प्रश्न आहे वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या 4 पट आहे व आईचे वय मुलांच्या वयाच्या 3 पट आहे. वडिलांच्या व आईच्या वयाची बेरीज 49 असेल तर मुलांचे वय किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 7. समोरचा प्रश्न पाहू. एका नळाने एक पाण्याची टाकी 4 तासात भरते. दुसऱ्या नळाने तीच टाकी 6 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू असल्यास टाकी पूर्ण भरण्याकरिता किती वेळ लागेल? प्रश्न आहे एका नळाने एक पाण्याची टाकी 4 तासात भरते. दुसऱ्या नळाने तीच टाकी 6 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू आल्यास टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 12 तास लागेल. समोरचा प्रश्न पाहू. एका वर्गामध्ये 10 विद्यार्थी क्रिकेट खेळतात, 10 विद्यार्थी फुटबॉल खेळतात व 5 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. जर त्या वर्गात प्रत्येक विद्यार्थी एक तरी खेळ खेळत असेल तर वर्गात एकूण विद्यार्थी संख्या किती? प्रश्न आहे एका वर्गामध्ये 10 विद्यार्थी क्रिकेट खेळतात, 10 विद्यार्थी फुटबॉल खेळतात व 5 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. जर त्या वर्गात प्रत्येक विद्यार्थी एक तरी खेळ खेळत असेल तर वर्गात एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 15. समोरचा प्रश्न पाहू.
6चा वर्ग अधिक 8चा वर्ग वजा 1. प्रश्न आहे 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग वजा 1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 99. समोरचा प्रश्न पाहू. महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र कोणते? प्रश्न आहे महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 माझे सत्याचे प्रयोग. समोरचा प्रश्न पाहू. एक नौका 16 किमी अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 तास पार करते. तेच अंतर प्रवाहाच्या दिशेने जाण्यास तिला 4 तासाचा कालावधी लागतो. तर संत पाण्यातील नौकेचा किमी किंवा तास वेग किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. समोरचा प्रश्न पाहू. एक रेल्वेगाडी 1 तास 20 मिनिटांमध्ये नागपूर ते सेवाग्राम अंतर 80 किलोमीटर ओलांडते. तर त्या रेल्वेचा सेवाग्राम ते मुंबई अंतर 900 किमी जाण्यास किती वेळ लागेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 15 तास. समोरचा प्रश्न पाहू. पवनार आश्रम कोणत्या नदी तीरावर आहे? प्रश्न आहे पवनार आश्रम कोणत्या नदी तीरावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 धाम तीरावर आहे. समोरचा प्रश्न पाहू. xचा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 13चा वर्ग. तर x बरोबर किती? प्रश्न आहे xचा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 13चा वर्ग. तर xचा वर्ग बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 12. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दिनकर. समोरचा प्रश्न पाहू. 700 रुपये मुद्दलाचे 5% सरळ व्याज दराने किती वर्षात 140 व्याज होईल? प्रश्न आहे 700 रुपये मुद्दलाचे 5% सरळ व्याज दराने किती वर्षात 140 रुपये होईल? तर या 140 रुपये व्याज होईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 होईल. 4% व्याज होईल. समोरचा प्रश्न पाहू. फॉरवर्ड ब्लॉकची संस्था कोणी केली? प्रश्न आहे फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नेताजी सुभाषचंद्र बोस. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 18.6 अधिक 6.4 भागिले 7.8 वजा 5.3 बरोबर किती? प्रश्न आहे 18.6 अधिक 6.4 भागिले 7.8 वजा 5.3 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 10. समोरचा प्रश्न पाहू. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? प्रश्न आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी. समोरचा प्रश्न पाहू. 15 रुपये प्रति किलोचे 10 किलो गहू 10 रुपये प्रति किलोच्या 5 किलो गव्हासोबत मिसळून ते गहू 20 रुपये प्रति किलोच्या भावाने विकल्यास मिळणारा नफा किती? प्रश्न आहे 10 रुपये प्रति किलोचे 10 किलो गहू रुपये प्रति किलोच्या किलो गव्हासोबत मिसळून ते गहू 20 रुपये प्रति किलोच्या भावाने विकल्यास मिळणारा नफा किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 100 रुपये. समोरचा प्रश्न पाहू. सध्या भारतातील कितवी लोकसभा अस्तित्वात आहे? प्रश्न आहे सध्या भारतातील कितवी लोकसभा अस्तित्वात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 18वी. समोरचा प्रश्न पाहू. वर्धा जिल्ह्यातील एकूण किती पंचायत समित्या आहेत? प्रश्न आहे वर्धा जिल्ह्यात एकूण किती पंचायत समित्या आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 8 समित्या आहेत. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी मूळ संख्या कोणती? प्रश्न आहे खालीलपैकी मूळ संख्या कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. समोरचा प्रश्न पाहू. नई तालीम परिसर कोठे आहे? प्रश्न आहे नई तालीम परिसर कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सेवाग्राम. समोरचा प्रश्न पाहू. दिलेल्या संख्यामालेकीतील x बरोबर किती? प्रश्न आहे दिलेल्या संख्यामालेकीतील x बरोबर किती? 7, x, 21, 31, 43. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 13. समोरचा प्रश्न पाहू. धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? प्रश्न आहे धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सोट मूळ. समोरचा प्रश्न पाहू. भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे? प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 35 वय असावे. समोरचा प्रश्न पाहू. घड्याळामध्ये 4:40 झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असते? प्रश्न आहे घड्याळामध्ये 4:40 झाले असता व तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 100.
समोरचा प्रश्न पाहू, वर्धा जिल्ह्यात एकूण किती विधानसभा क्षेत्र आहे? प्रश्न आहे, वर्धा जिल्ह्यात एकूण किती विधानसभा क्षेत्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 4. समोरचा प्रश्न पाहू, एका फळ विक्रेत्याने 180 रुपयामध्ये 1 डझन आंबे खरेदी केले. त्यापैकी अर्धे आंबे त्याने 20% नफ्याने विकले व उर्वरित आंबे 10% तोट्याने विकले, तर फळ विक्रेत्याला झालेला निव्वळ नफा किती? प्रश्न आहे, एका फळ विक्रेत्याने 180 रुपयामध्ये 1 डझन आंबे खरेदी केले. त्यापैकी अर्धे आंबे त्याने 20% नफ्याने विकले व उर्वरित आंबे 10% तोट्याने विकले, तर फळ विक्रेत्याला झालेला निव्वळ नफा किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 9 रुपये. समोरचा प्रश्न पाहू, एक्सचे 25%. प्रश्न आहे, एक्सचे 125% म्हणजे 2000 असतील तर एक्स बरोबर किती? प्रश्न आहे, एक्सचे 125% म्हणजे 2000 असेल तर एक्स बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1600. समोरचा प्रश्न पाहू, त्या आजारी माणसाला आता थोडे बसव. प्रश्न आहे, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. प्रश्न आहे, त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शक्य क्रियापद. समोरचा प्रश्न पाहू, पुढील शब्दसमूहाकरिता योग्य म्हण शोधा. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. प्रश्न आहे, पुढील शब्द समूहाकरिता योग्य म्हण शोधा. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मांजराच्या गळ्यात घंटा कोणी. समोरचा प्रश्न पाहू, एक खुर्ची 3,150 रुपयाला विकल्याने 350 रुपयाचा तोटा, तर किती टक्के तोटा झाला? प्रश्न आहे, एक खुर्ची 3,100 माफ करा प्रश्न चुकेला आहे. प्रश्न आहे का, एक खुर्ची 3150 रुपयाला विकल्याने 350 रुपये तोटा झाला, तर किती टक्के तोटा झाला? प्रश्न आहे, एक खुर्ची 3150 रुपयाला विकल्याने 350 रुपये तोटा झाला, तर किती टक्के तोटा झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 10% तोटा झाला. समोरचा प्रश्न पाहू, एका दूध विक्रेता 1 लिटर दुधात 3 लिटर पाणी मिसळून सदर मिश्रण दुधाचे खरेदी किमतीत विकतो, तर त्याला किती टक्के नफा होईल? प्रश्न आहे, एक दूध विक्रेता 1 लिटर दुधात 3 लिटर पाणी मिसळून सदर मिश्रण दुधाचेच खरेदी किमतीत विकतो, तर त्याला किती टक्के नफा होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 300%. समोरचा प्रश्न पाहू, भित्र्या माणसावरच संकट कोसळतात या अर्थाची म्हण ओळखा. प्रश्न आहे, भित्र्या माणसावरच संकट कोसळतात याची म्हण ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भीत्यापाटी ब्रह्म राक्षस. समोरचा प्रश्न पाहू, मराठी वर्णमालेत एकूण किती अ आ सह स्वर आहेत? प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 14. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. प्रश्न आहे, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कालवड. समोरचा प्रश्न पाहू, वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 14 अधिक वर्गमुळात 4. तर या प्रश्नाचं उत्तर काय? प्रश्न आहे, वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 14 अधिक वर्गमुळात 4. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 4. समोरचा प्रश्न पाहू, अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? प्रश्न आहे, अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 समुद्र सपाटीपासूनची उंची मोजणे याच्यासाठी हे उपकरण वापरतात. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखा. प्रश्न आहे, खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुहेरी अंग. समोरचा प्रश्न पाहू, पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे? प्रश्न आहे, पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. समोरचा प्रश्न पाहू, आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? प्रश्न आहे, आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1942. समोरचा प्रश्न पाहू, प्रश्न आहे, सन 2018 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्न आहे, सन 2018 मध्ये दादासाहेब
2000 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमिताभ बच्चन. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र धर्म हे मुख्य पत्र कोणी सुरू केले? प्रश्न आहे महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही? प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दगडी कोळसा. समोरचा प्रश्न पाहू. ICC वर्ल्ड T20 2016चा अंतिम सामना कोणत्या शहरात संपन्न झाला? प्रश्न आहे ICC वर्ल्ड T20 2016चा अंतिम सामना कोणत्या शहरात संपन्न झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता. समोरचा प्रश्न पाहू. शक्तीचे एकक काय आहे? प्रश्न आहे शक्तीचे एकक काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वॅट. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संपन्न झाला? प्रश्न आहे मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1909. समोरचा प्रश्न पाहू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शशिकांत दास. समोरचा प्रश्न पाहू. कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे? प्रश्न आहे कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हसन. समोरचा प्रश्न पाहू. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जॉन मथाई. समोरचा प्रश्न पाहू. राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता? प्रश्न आहे राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रावत भाटा. समोरचा प्रश्न पाहू. एक व्यक्ती सुरुवातीला 45 सेकंदात 100 मीटर पोहते, नंतरच्या 45 सेकंदात 80 मीटर अंतर कापते, तर अंतिम 10 सेकंदात 25 मीटर अंतर कापते, तर त्याची सरासरी चाल वाढ किती? चाल काढा. प्रश्न आहे एक व्यक्ती सुरुवातीला 45 सेकंदात 100 मीटर पोहते, नंतरच्या 45 सेकंदात 80 मीटर अंतर कापते व अंतिम 10 सेकंदात 25 मीटर अंतर कापते, तर त्यांची सरासरी चाल काढा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2.05 मी सेंटीमीटर. समोरचा प्रश्न पाहू. एका सांकेतिक भाषेत CAT बरोबर DBU असे लिहित असतील तर DOG बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 EPH. समोरचा प्रश्न पाहू. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? प्रश्न आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी षष्टीचे विभक्ती प्रत्यय ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी षष्टीचे विभक्ती प्रत्यय ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ची. समोरचा प्रश्न पाहू. 25 भागिले 0.5 बरोबर किती? प्रश्न आहे 25 भागिले 0.5 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 50. समोरचा प्रश्न पाहू. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल. समोरचा प्रश्न पाहू. या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत? प्रश्न आहे या आकृतीमध्ये एकूण किती चौकोने आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 9 चौकोन आहेत. समोरचा प्रश्न पाहू. लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली? प्रश्न आहे लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 श्यामजी कृष्ण वर्मा. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे ए या स्थानवरून बी या स्थानाला जाण्यासाठी 5 वेगवेगळे रस्ते आहेत, तर बी वरून सी या स्थानाला जाण्याकरिता 3 वेगवेगळे रस्ते आहेत, तर ए पासून सी स्थानावर जाण्याकरिता एकूण किती वेगवेगळे रस्ते आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 15. समोरचा प्रश्न पाहू. 40,000 रुपये ABCD या 4 मित्रांमध्ये असून 7 1 5 3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे, तर सीच्या वाट्याला किती रक्कम येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 12,500.